विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेसह 16 आमदारांना पात्र ठरवत शिवसेना पक्ष चिन्ह शिंदे गटाला दिले। यामुळे राज्यातील ठाकरे शिवसेना आक्रमक झाले आहेत। याचे पडसाद आता कोल्हापुरात सुद्धा पाहायला मिळत आहे। या निकालाच्या विरोधात करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने उजगाव मुख्य प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रतिकात्मक फलकास काळे फासून जोडे मारले व काळे झेंडे दाखवत त्यांच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी शिवसैनिकांच्या वतीने नार्वेकर यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत निदर्शने देखील काढण्यात आली। विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे शिवसेना कोणाची हे निश्चित करण्यासाठी केस दाखल केली। पण बंधूंनो, ते वेळ काढूपणा आज संपूर्ण महाराष्ट्रातील जनता असेल किंवा भारतातील जनता सुद्धा बघत आहे। कारण वेळ काढायसाठी हे टप्प्याटप्प्याची भूमिका आहे, हे जे काय आता केंद्रात आणि राज्यात सरकार आहे ते घेत आहे। कारण सुप्रीम कोर्टामध्ये 100% जे काय शेड्यूल 10चं ह्या त्याप्रमाणे सगळे अपात्र होणार आणि पक्षांतर बंदी असल्याने सगळे अपात्र होणार आणि अपात्र झाल्यानंतर त्यांना एकच पर्याय असणार की दुसऱ्या पक्षात विलीन व्हायचं। याने एक शब्द या सत्ताधाऱ्यांनी दिलेला आहे की तुम्ही जोपर्यंत ह्याच्या कार्यकाल आहे तोपर्यंत तुम्हाला अपात्र करू देणार नाही, अशा पद्धतीची ही पिढी आहे। आज मी प्रसारमाध्यमांचं पण आभार मानतो। पूर्वी प्रसारमाध्यम दबावाखाली होते, पण आज प्रसारमाध्यम हळूहळू सत्य काय मांडत आहे। ते प्रसारमाध्यमांचं पण योगदान आता मोठं आहे, कारण सत्य मांडत असल्यामुळे सामान्य जनतेलाही माहीत आहे की शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे। आज पाकिस्तान असेल कुठेही विचारलं तर शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच म्हणणार। पण ही वेळ काढूपणा आणि आज जे काही धोरण चाललेलं आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेला जे काय पायदळी तोडवण्याचं काम चालू आहे आणि हुकुमशाहीकडे जी वाटचाल करण्याचे जे काय धोरण आहे याला आज महाराष्ट्रातील जनता असेल देशातील जनतेने विरोध करायला हवा आणि हुकुमशाही चालणार नाही, लोकशाही या देशामध्ये टिकली पाहिजे। म्हणून कालचा निकाल आज विश्लेषण तुम्ही प्रसारमाध्यम असेल ज्या प्रसारमाध्यमांच्या बंदी म्हणजे प्रेशर आहे, पण यूट्यूब चॅनलचे जे प्रसारमाध्यम आहे खरोखरच विश्लेषण इतकं छान मांडतात की कशा पद्धतीनं राहुल नार्वेकर निर्णय घेत आहे। जर निर्णय हाच घ्यायचा असता तर 2 महिन्यापूर्वी तुम्ही घ्यायला हवा होता, पण त्यांना या मुख्यमंत्र्याचा कार्यकाल संपोपर्यंत त्यांना ती खुर्ची घ्यायची आहे, अशा पद्धतीने त्यांची कमेंट आहे। पण मी तुम्हाला सांगतो त्यांनी जर या अध्यक्षांनी जर निकाल दिला असला तर 100% सांगतो की महाराष्ट्रातील जनता ही 100% त्यांना आपली जागा दाखवेल। येणारी लोकसभा असेल आणि विधानसभा असेल 100% यांना ही जागा दाखवेल। ही मला अपेक्षा आहे आणि राहुल नार्वेकरचा आम्ही करवीर शिवसेना उजगाव शिवसेनेच्या वतीने आम्ही निषेध करतो की या बडव्या राहुल नार्वेकरने जो निकाल दिला आहे त्याचा जाहीर निषेध असा करतो।